घरातला एक माणूस बेपत्ता व्हावा आणि त्यानंतर थेट सरकारी जाहिरातीतच सापडावा असा अजब प्रकार शिरूरच्या एका कुटुंबासोबत झालाय. शिरूर तालुक्याच्या वरुडे गावात राहणारे ज्ञानेश्वर विष्णू तांबे सुमारे 3 वर्षांपूर्वी घरातना बेपत्ता झाले. पण एकनाथ शिंदे सरकारने अलीकडे जाहीर केलेल्या मुख्यमंत्री तीर्थयात्रा योजनेच्या जाहिरातीत त्यांचा फोटो दिसला आणि घरच्यांच्या तसंच गावकऱ्यांच्या तांबे पुन्हा सापडण्याच्या आशा जागृत झाल्या. पोलीस तक्रार नाही केली, परंतु त्यांची सवय असायची की बाहेर हिंडणे फिरण्याची पाहुण्यारावळ्यांकडे. तसंच ह्याही वेळेस आम्हाला असं वाटलं की ते येतील आणि सर्वत्र पाहुण्यांना चौकशी केलेली होती, परंतु पाहुण्यांकडे ते असायचे पण घरी काही आले नाही. कोरोनाच्या कालखंडामध्ये ते गावामध्ये आले आणि त्यावेळी आम्ही त्यांना विनंती केली की जास्त तुम्ही फिरू नका, जागेवर थांबा. पण ते जागेवर थांबत नसं. नंतर त्याच वेळी ते गावातून निघून गेले आणि आतापर्यंत पुन्हा गावात आलेच नाहीत. आणि अचानक शिंदे साहेबांच्या जाहिरातीवर या इस्माचा फोटो पाहिल्यानंतर सर्वांनाच एक आश्चर्याचा धक्का बसलाय. विरोधी पक्षांनी सरकारच्या या जाहिरातीवर टीका केली आहे. जेव्हा आता ज्ञानेश्वर तांबे यांचे चिरंजीव भरत तांबेंनी तक्रार केली त्यावेळेला ही गोष्ट कळते की सरकार काय पद्धतीने स्वतःच्या जाहिरातीसाठी इतरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करतं. यावरून पुन्हा पुन्हा स्पष्ट होते की सरकारला लोकांशी देणं घेणं नाही, तर सरकारला फक्त आणि फक्त आपल्या मतांचं राजकारण करण्याशी घेणं देणं आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा अशा प्रकारचे फोटो वापरणं हा किती मोठा गुन्हा आहे असं म्हटलंय. ही जाहिरात शिवसेना पक्षाच्या सोशल मीडिया हँडल्सवरून प्रामुख्याने प्रकाशित झाली होती. सरकारच्या अधिकृत जाहिरातींमध्ये हा फोटो आढळलेला नाही. ही बातमी प्रकाशात आल्यानंतर ही जाहिरात शिवसेना पक्षाच्या सोशल मीडियावरून सुद्धा डिलीट केल्याचं आढळतंय. ज्ञानेश्वर तांबे बेपत्ता असल्याच्या प्रकरणात स्थानिक पोलीस पुढची कारवाई करतायत.